पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, 2 मान्सून सिस्टम एकाच वेळी सक्रिय, समोर आले अपडेट. सध्या दक्षिण-पूर्वेकडील वारे पूर्णपणे सक्रिय झाले तरी पूर्ण हिंदी महासागरात वादळी वाऱ्यांच्या हालचाली वाढण्याच्या दाट शक्यता दिसत आहेत. तर हे जे आहे तर मान्सून सिस्टम एकाच वेळी सक्रिय होणार अशी अपडेट येत आहे. तर चला जाणून घेऊया. BAWM मध्ये बात मराठी मोठ्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर देशात पुढील 2 आठवडे मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असून बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या निर्माण होत असलेल्या वातावरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ग्लोबल वेदर मॉडेल्स चित्र त्यांनी सॅटेलाईटद्वारे घेतलेले आहेत आणि हवामानशास्त्रज्ञांच्या ताज्या विश्लेषणानुसार सध्या इंडियन ओशन डिपोट IOD पूर्णपणे विकसित झालेला नाही. मात्र आगामी दिवसात अल निनोचा प्रभाव वाढल्यास पॉझिटिव्ह IOD तयार होऊ शकतो. तर पॉझिटिव्ह IODची निर्मिती भारतीय मान्सूनसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते, कारण ती अल निनोमुळे पुन्हा दुष्काळ किंवा कमी पावसाचा धोका कमी करते. सध्या दक्षिण-पूर्वेकडील वारे पूर्णपणे सक्रिय नसले तरी पूर्व हिंदी महासागरात वादळी वाऱ्याच्या पावसाच्या हालचाली वाढू शकतात वेगाने. तर IODच्या मानकाची निर्मिती जे भारतीय मान्सूनसाठी अत्यंत आहे असे म्हटले जात आहे. परंतु हवामान शास्त्रज्ञांच्या मते इंडोनेशिया, थायलंड आणि जावा भूटानमधील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हळूहळू थंड होत आहे. समुद्राच्या खोल भागातील थंड पाणी वर आल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया घडत नसून संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे हवामान बदल दिसून येत आहे. तर याचप्रमाणे जे आहे देशातील 66% भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. तर देशातील 66% भागात आतापर्यंत चांगला 30% भागात अत्यंत कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मान्सूनचा सर्वसाधारण कोटा पूर्ण करण्यासाठी देशाला अजून 12% पावसाची गरज आहे. तर भारताला 12% पावसाची अजूनही गरज आहे. भारतातील वातावरणातील स्थिती सध्या पावसाची पूर्णपणे अनुकूल आहे. उत्तर-पूर्व भारतात अल्पकालीन पावसाचे सिस्टम सक्रिय होत आहेत असे म्हणणे आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.